चहा बटर खायला दिल्यानंतर शहजाद्याचं म्हणणं ऐका. चाय पीने का मजा ही कुछ और है, बटर खाने का मजा ही कुछ और है. अस्सलाम वालेकुम पब्लिक. आज आहे आपल्या राड्याचा डे ऑफ 30. मिस्टर खिलाडीला असे लहान लहान गिफ्ट्स कंपनी अधून मधून देतात. आज आपला संध्याकाळचा बेत होता पनीर, म्हणून मिस्टर खिलाडी येताना दूध, पनीर आणि दही तिन्ही गोष्टी घेऊन आलेले. काम चालू असताना अधून मधून रेसिपी पण शेअर करते. तेलात जिरे तडतडले की त्यात त्याने एकदम बारीक चिरलेला कांदा पण तळून. कांदा तळेपर्यंत मिस्टर खिलाडी दहीचं पॅकेट सोडत होते. हाताने सुटाना म्हणून शेवटी दातच पर्याय उरला. दाताने पॅकेट फोडल्यानंतर दही डब्यात ओतून घेतलं. तोपर्यंत आपला कांदा चांगला तळून निघालेला. आता त्याच्यात बारीक चिरलेलं टोमॅटो पण घालून. आता टोमॅटो तळेपर्यंत दूध पातीला सोडून टोमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी त्यात मीठ टाकून घेतलं. आणि मी जी चूक केली ती चूक तुम्ही अजिबात करू. असले काही गोष्टी टाकताय ना चम्मचचा वापर करा, नाहीतर मग असा डायरेक्ट भुकणं पडत. शेवटी मग एक्स्ट्राची अद्रक लसणाची पेस्ट काढून घ्यावा आणि या सगळ्या मसाल्यांना आता चांगलं परतून घ्यायचं. आता सगळे मसाले परतेपर्यंत दूध तापायला ठेवलं. आणि हो, हळद टाकायची विसरले होते म्हणून आता तिलाही टाकून मग भाजून घ्या. कांदा, टोमॅटो, हळद, आपले सगळे मसाले छान असे परतले होते. आता त्याच्यात थोडंसं दही टाकून घ्या. दहीमुळे पनीर बुर्जीत चार छान लग जाते, पण तरीही ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप करू शकता. थोडासा मटन मसाला, थोडीशी धना पावडर टाकून भाजून सगळे मसाले तेल सुटेपर्यंत भाजली की त्यामध्ये पनीरचा चुरा करून सोडून द्या. चवीपुरतं मीठ आणि डेकोरेशन साठी थोडीशी कोथिंबीर टाकून त्याला मस्त मिक्स करून घ्या. आणि आपली पनीर भुर्जी रेडी. किराणा भरून ठेवायचं म्हणून मिस्टर खिलाडी इकडे धुतलेले डब्बे पुसत. आणि माझी भुर्जी तयार झाल्यानंतर पीठ मळायचं काम चालू. माझं पीठ मळून होईपर्यंत मिस्टर खिलाडीने डब्बे पुसून त्यामध्ये किराणा भरून ठेवला. आणि हे असं आम्ही तिघे मिळून मिसळून काम करत असतो. पोळ्याच्या डब्यात कापड टाकून मिस्टर खिलाडीने इकडे डब्बा रेडी केला आणि मी इकडे चपात्या पटापट लाटून घ्यायला सुरुवात केली, कारण भूक खूप जाम लागली. जेवण रेडी झाल्यानंतर सगळ्यात अगोदर मिस्टर खिलाडीला टेस्ट करायला सांगितलं. आणि नेहमीप्रमाणे त्यांचे रिएक्शन सेम. तिघांनी सोबत काम केल्यानंतर जेवण पण सोबतच केली. भेटूया उद्याच्या राड्यामध्ये.